जिवंत देव आपला प्रभू येशू ख्रिस्त यांचा पवित्र नावाने सर्वांना सलाम। हा व्हिडिओ करायचे कारण आहे की यंदा नवीन वर्गात बसून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देवाच्या वचनाकडून त्यांच्या अभ्यासात यश मिळवून घेण्यासाठी काही एक सूचना द्यायला इच्छिते। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात यश मिळवून घेण्यासाठी अवलंबन करायचे गोष्टी बरेच विषय हे आपण चर्चा केली पाहिजे, परंतु इथे विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि पालकांची जबाबदारी काय आहे थोडके विषयामध्ये तुम्हाला सांगू इच्छिते। चला विद्यार्थीकरिता जे सूचना आहे ते काय आहेत आपण पाहूया। पहिले सूचना आहे की देवावर भय धरणे। दुसरा सूचना आहे की देवावर विश्वासाने परिश्रम करणे। पहिले सूचनाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी दर दिवस त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बायबल वाचायचा, देवाकडे प्रार्थना करायचा, घरी आई वडिलांना कामामध्ये मदत करायचा आणि शाळेत असो, कामाला असो, कंपनीला असो, जेथेही असो आपण एक ख्रिस्ती जीवन सारखा नमुना जीवन जगायला पाहिजे। आपला बोली चाली वागणूक वर्तन जसं वचन शिकवते तसं आपण वागायला पाहिजे। देवाच्या वचनाला काळजीपूर्वक आणि आनंदाने पालन करणाऱ्यासारखं राहायला पाहिजे। येशू देवाला नाव ओळखलेला लोकांसारखा नाही, परंतु देवाचा लेकरा म्हणून सत्याने खरीपणाने पवित्र जीवन जगायला पाहिजे। दुसरा सूचना आणि महत्त्वपूर्ण सूचना आहे की देवावर विश्वासाने परिश्रम करणे। परिश्रम करताना आपण स्वयं शिस्त लावून परिश्रम केले पाहिजे। कितीतरी आपण परिश्रम केला तर स्वयंशिस्त न लावता केले तर त्याचे प्रतिफल आपण मिळवू शकत नाही। प्रत्येक विद्यार्थीला त्यांच्या जीवनामध्ये लक्ष असणे खूप आवश्यक आहे। लक्ष नसलेला माणूस मेहनत करू शकणार नाही आणि शिस्त लावू शकणार नाही। लक्ष नसलेला माणूस त्यांचे जीवन विकास होणार नाही, देवाचे आशीर्वादही मिळू शकणार नाही। पहिले तुम्ही एक लक्ष ठेवायचं, म्हणजे मिशनरी होऊन सेवक होऊन देवाची सेवा करायचे का, शिक्षक बनायचे का, डॉक्टर बनायचे का, इंजिनियर बनायचे का, वकील बनायचे का, सरपंच बनायचे का, तुमच्या आवड आधारवरती असते। म्हणून पहिले तुमची आवड काय आहे ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे। जे तुमचे लक्ष्य आहे ते साध्य करायला पाहिजे, म्हणजे दर दिवस परिश्रम करताना स्वयंशिस्त लावायला पाहिजे। हा बाबतीमध्ये दर दिवस तुम्ही आवडाने काळजी घेऊन करणाऱ्या गोष्टी, म्हणजे पालक लोक तुम्हाला बळजबरी करायला पण नाही पाहिजे, बारबार तुम्हाला आठवण करायला नाही पाहिजे। सकाळी उठून रोज देवाकडे प्रार्थना करायचा, बायबल वाचायचा, घरी आई वडिलांना मदत करायचा, मग शाळेत जायचा। दर दिवस संध्याकाळी आज जे काही शाळेत वर्ग शिकवलेला आहे ते रोज त्या विषयीचे अभ्यास करायला पाहिजे। इथे तुम्ही लक्ष ठेवायचे विषय आहे की जे विषय तुम्हाला कठीण वाटते, म्हणजे मॅथ्स असेल, विज्ञान किंवा इंग्लिश असेल, त्या गोष्टी अधिक अर्धा तास तुम्ही मेहनत करून अभ्यास केले पाहिजे। साधारण कठीण वाटलेले विषय अभ्यास करायला कोणाला आवडत नाही, म्हणून आणखी कठीण वाटते। ज्या विषयी तुम्हाला कठीण वाटते त्याविषयी दर दिवस ना चुकता अर्धा तास अभ्यास करून पहा। त्याविषयी तुम्हाला पहिले कठीण वाटत होते, आता तुम्हाला सोपा होईल आणि लवकर समजणार आणि आणखी अभ्यास करायला तुम्हाला आवड येईल। गेल्या वर्षी 50% किंवा 60% काढलं असेल, यावर्षी तर 80%, 90%, 100 पैकी 100% मी काढायला पाहिजे असं लक्ष ठेवायचं। त्याच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे। तुम्ही कोरा पेपर घ्या आणि मोठी अक्षराने 80%, 90%, 100% असा त्याच्यामध्ये लिहायचं आणि तुम्हाला येता जाताना जिथे तुमच्या नजर पडते तिथे भिंतीला चिटकवायचा आणि देवाकडे प्रार्थना करायचा, आणि देवबाप्पा यावर्षी मला 80% काढायचा, 90% काढायचं, 100% काढायचा, मला मदत कर असं करून प्रार्थना करायचा। मग विश्वासाने आपण देवाला धन्यवाद केले पाहिजे, कारण की येशू प्रभू सांगत आहे ना, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळाले आहे, असा करून विश्वास धरून देवाला धन्यवाद द्या, देव नक्की तुम्हाला देणार आहे। विद्यार्थ्यांना माझ्याकडून तिसरी सूचना आहे की प्रत्येक दिवस, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा
3 महिन्यातून एकदा आपला अभ्यास कशी आहे, आपला विश्वास जीवन कशी आहे तपासायला पाहिजे. अभ्यासात विकास किती झाला, विश्वासात किती वाढलं, माझी ताकद काय आहे, माझ्या कमजोरी काय आहे, मी कुठे चुकत आहे ते आपण समजायला पाहिजे. जर आपला कमजोरी आपल्याला दिसला तर आपल्या कमजोरीला सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. दुर्लक्ष करून ते दूर करायला नाही पाहिजे. आपल्या कमजोरीमध्ये जर मोबाईल पाहायचा किंवा विनाकारण इकडे तिकडे फिरून यायच्या गोष्टी दिसला तर नक्की ह्या 2 गोष्टी तुमच्या सवय बदलून घ्यायला पाहिजे. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये उन्नती आणि वाढ होते. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासामध्ये देवावर भय धरून, देवावर विश्वासाने, म्हणजे देव माझ्या प्रत्येक परिश्रमाची आशीर्वादित करणार असा करून स्वयंशिस्त लावून मेहनत केलेला कोणी पण लज्जित फजित झाला नाही. त्यांच्या जीवनामध्ये अपजय कधी पाहिलं नाही. आपला जिवंत देव आहे, तो विजय देणारा देव. आपला देव आहे ज्ञान देणारा देव. आपला देव आहे पवित्र आहे. इथे एक वचन मी तुम्हाला आठवण करून देते. याकोबाच्या पत्र 1 अध्याय त्यांच्या 17व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही, ते फिरण्याच्या छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळे पित्यापासून उतरते. म्हणजे हा वचनाप्रमाणे जो देव देणारा बुद्धी असेल, ज्ञान असेल, आशीर्वाद असेल, त्याच्यामध्ये पूर्णपणे असते आणि त्याच्यामध्ये पवित्रता असते. देवाकडून येणारा बुद्धी आणि ज्ञानमध्ये वेडी वाकडा किंवा अपवित्रता किंवा अधोरण असते. ते आणखी एक मला आवडते वचन मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. 119 स्तोत्र संहिता त्याचा 98, 99, 100 वचनामध्ये काय आहे मी तुम्हाला सांगते. आपल्या जीवनामध्ये देवाला आणि देवाच्या वचनाला प्रथम स्थान देऊन देवाचे वचन वाचून मनन करून पालन केले तर 98 वचनामध्ये लिहिलेल्याप्रमाणे देव आपल्याला आपल्या वैर्यापेक्षा अधिक सुज्ञ देतात. 99 वचनाप्रमाणे आपल्या शिक्षकापेक्षा आपल्याला अधिक समंजसपणा मिळते. 100 वचनाप्रमाणे वयोवृद्धापेक्षा, अनुभव लोकापेक्षा आपल्याला अधिक कळते. तसा अधिक सुज्ञता, अधिक समंजसपणा, अधिक कळण्याची बुद्धी देव आपल्याला सर्वांना द्यायला इच्छित आहे. खास करून ह्या पिढ्याला देव निवडलेला आहे. हा पिढ्याला देव आशीर्वाद देऊ इच्छित आहे. परंतु हा देवाचा आशीर्वाद आपण मिळवून घेण्यासाठी पहिले प्रथम आपण देवाचा भय धरायला पाहिजे. दुसरी आहे की देवावर विश्वासाने मी माझी मेहनत देव आशीर्वाद करणार आहे असा करून स्वतःला शिस्त लावून परिश्रम केले पाहिजे. तिसरी आहे की कायमची आपलं जीवन कसे आहे, पुढे जात आहे का, माघारी आहे का, कमजोरी पडले का, आपण तपास करता आपण सुधारायसाठी प्रयत्न केले पाहिजे. ते देव आपल्यालाही आशीर्वाद देणार, तुमच्याकडून येणाऱ्या पिढीलाही देवाने आशीर्वादित करणार आहे.